अजूनही आले नाही. किती वेळचं पाठवलं त्या बारक्याले बलवाले, अजूनही आले नाही. आज येऊच दे फक्त. आता मायानं डोकं लयच खराब करून ठेवले याने. बायासारख्या काड्या करते, इथं आग लावून तिथं आग लावून, ह्या बाईले हे सांगन त्या बाईले ते सांगन. आज यायचं नाही धुपट काढीन ना, नावाची शांती नाही मी. मग शांता मावशी आहे का घरी? कोण होय रे दरवाजातून कल्ला करताय? कोण होय? शांता मावशी मी बारक्या बाबू थांब 2 मिनिटं थांब, एक पोळी बाजून येतो मी. का रे बाबू, काय काम होतं रे? ती माई म्हणत होती 2 संभाराच्या कांड्या असन ते द्या. तुमच्या वावरात संभार लावून आहे ना, तर तुम्ही आणला असन बा, म्हणून माई मागत होती 2 कांड्या संभाराच्या. काही ना बापा, का संभाराच्या कांड्या मागन तर 1 वाटी साखर मागन, काय लोकांचं नवलच आहे. पण थांब देतो थांब. नव बारके ते शांताराम काका दिसले बाहेर तर पाठवून देतो बरं घरी. इकडे तिकडे मेरो मारो करत आहे, आले नाही अजून घरी. आज काढतो त्याची चांगली सटक. बरं पाठवून देतो ना. काव शांताराम भाऊ, तुम्ही गावात आग लावायचे कामं करताय असं कानावर आलं बा आज आमच्या. मी आणि आग लावायचे काम हुड रे, कोण सांगितलं हा? उडत चालते बा गोष्ट कानापर्यंत, म्हणून तुम्हाला सावध करून द्या म्हणलं. गावा काही बॉम्ब फुटू शकते, काही सांगता येत नाही. आता तुमचंच निघत आहे, तुम्ही पाच बसा आता. ते थोडी असं रे, कोण्या दुसऱ्याचं असं तुला चुकून माया नाव ऐकू आलं असं. आपल्या गावात 100 बडकर एक ना किती आहे माहित नाही का तुले? तुम्ही आले भडकवायचे कामं करता असं कानावर आलो होतं, म्हणून तुम्हाला सांगत हवा. आपलं सांगणं काम आहे तुम्हाला. राजा हे कवा झालं? मला तर काहीच माहित नाही राजा, मी कोणाला भडकवलं आता? काहीतरी तुंग्याबद्दल होतं बा चालू तिकडं. त्या वारात मजूर चालू वाटते ना निंदावर. असं आता आलं लक्षात का प्रकरण व्हायचं. बरोबर आहे रे. आलं ना लक्षात. मी म्हणलं कवा येते का लक्षात? त्या घरची भेटला म्हणते तू सकाळी, नतीले म्हणत होता म्हणते ना का तुंगा बनवा म्हणून तू, त्या मंदाबाईला गटत नाही म्हणून तुंग्याचं. तिचेच कामं कायले करते तू अगाऊ? काम नाही धंदा बिन फालतूचा वांदा. का म्हणलं मी ते बिन फालतू? मला वाटलं तसं आता ते मंदाबाई काय लवकर मजुराला पाठवत नाही वेळेवर वावरात, म्हणून मी म्हणून पाहिलं होतं. आजकाल काहीच म्हणाल नाही जमत शांताराम भाऊ. कवा कसं पेटन आणि कवा भडकन काहीच सांगता येत नाही बरं. राजा हे उलटच झालं. मी विचार का केलता नाही झालं का? अजबच झाले. असंच होते शांताराम भाऊ, कोणाच्या फांद्यात पडायलाच नाही जमत आजकाल. पण ते माझ्या घरची म्हणलं वाटते त्या मंदाबाईनं का येऊ नको बा तुंग्या म्हणते म्हणून. कसं माहित पडलं मंदाबाईले? पण होईन शांताराम भाऊ, गावात का माहित नाही पडत का? छोटी गोष्ट माहित पडते म्हणलं, पुऱ्या गावातच पेटत जाते. माहिती नाही पडत आपल्याला कवा पेटलं म्हणून. राजा तू म्हणतो ते बरोबरच आहे. बारका बरं झालं तू आला. 1 किलो आपली साखर नेऊन दे बरं घरी. साखर जाऊ दे शांताराम काका, तुम्हाला शांताच मावशी बोलवत आहे. बरं मला बोलवत आहे का? बरं मीच घेऊन जातो. मग त्यापर्यंत तर गेली नसेल पेटत गोष्ट. मग अशी हे आली होती वावरात, याच्यापर्यंत गेली असेल गोष्ट तर बोले आज उपाशीच मराची पाळी आहे. बरं 1 किलो साखर मोजून दे बरं. आता शांताराम भाऊ तुम्हाला माहित नाही, तुम्ही 1 शेटच म्हणता राजू. घे ना रे, काय हो राहिलं आता? 1 शेट आहे तू लहानपणापासून, ते 1 शेटच म्हणतो. लहानपणापासून मला एकच बनेल घालायची सवय 1 नंबरची. आता ह्या 1 नंबरच्या बनेल पाहिजे 1 शेट बनेलच काढून फेकतो आता. हे चालले तरी मस्त ड्रेस मला एकच बनेल दिलं राजू. आता मी तरी का करू? एवढं मनावर घेत असते का रे? बरं जाऊ दे, 1 किलो साखर मोजून दे, मला जायचं आहे लवकर. का होते आता का नाहीत घरी. करत असावं मी काम करत नाही का मी? पण काय होते, सोडदर हप्त्यातून 2 दिवस करताना 4 दिवस रिकामे घरी बसता. आणि वावरात आपलं काय होणार आहे? नुसते गावातल्या टबऱ्या राखत राहता. पोराचं शिक्षण पाणी आहे, शिक्षणाला पैसे लागते, कपड्या लत्त्याला पैसे लागते, कवा बिमार पडले त्याला पैसे लागते. कुठून येईन आपल्यापाशी एवढे पैसे? आता मी तरी का करू? आता माझ्या बापदादा तेवढं कमवून ठेवलंच नाही वावर. आता 2 एकर आहेत, आता मी तरी का करू? म्हणून म्हणतो 2 दिवस तसे तुम्ही कोण्या कामाला जाता तर हप्ता भरतात जा. कसे पैसे येते? बरोबर पाहा लागन, जात जा लागन. वारे वा पोराला पाठवलं तर संभाराच्या 2 कांड्या आण म्हणलं, ते यानं का आणलं? मेथीच्या 2 कांड्या घेऊन आला. कमालच आहे पोराची. बारक्या कायच्या कांड्या वय? तुला मी संभाराच्या कांड्या सांगल्या होत्या ना, तू मेथीच्या म्हणलं का शांता मावशीले? नाही मी बरोबर असतं म्हणलं होतं संभाराच्या 2 कांड्या द्या म्हणून. पण मग तुम्ही म्हणलं तर मग संभाराच्या 2 कांड्या तुला काय संभार समजत नाही आता? पण मी संभाराच्या 2 कांड्या मागल्या होत्या ना. आता शांता मावशीन ते मेथीच्या दिल्या तर मी का करू? काही मी पाहिलं नाही, तसं चालू पळत मस्त. फक्त पैदल आहेच, पण हे पोट्टे चांगलंच पैदल निघन का काय का? शांता मावशीनच बरोबर नसेल दिले. मी तर बरोबरच मागल्या होत्या संभाराच्या 2 कांड्या. दिवस घालतो संभाराच्या 2 कांड्या करता जाओ भाजीपालावाला असं द्या चौकात, तिथून 10 रुपयाचा संभार घेऊन या, जाऊ द्या. परंतु 2 कांड्या मागत फिरू लेकराले. 1 दिवस 2 दिवस देते कोणी, पण रोज तेच तापा कोण सहन करणार आहे? 2 कांड्यासाठी लेकरायला पाठवते, काही समजतही नाही का काय बाहिले. थांब आत्ता जाऊन आणतो चौकात. काय 2 कांड्या इकडून तिकडून मागवते. भाजीपाल्यावाला येत नाही का आपल्या गावात? भाजीपाल्यावाल्यापासून घ्यायचं. हो कमाईच आहे ना आपली तशी, रोजचे 10 रुपये खर्च करायला. अजूनही आले नाही. किती वेळचं पाठवलं त्या बारक्याले बलवाले, अजूनही आले नाही. आज येऊच दे फक्त. आता मायानं डोकं लयच खराब करून ठेवले याने. बायासारख्या काड्या करते, इथं आग लावून तिथं आग लावून, ह्या बाईले हे सांगन त्या बाईले ते सांगन. आज यायचं नाही धुपट काढीन ना, नावाची शांती नाही मी. मग या आले का महाराज? रे चांगला पारा भडकून आहे रे बा. माहित झालं वाटते. कोण का झालं? लयच भडकून दिसताय. म्हणजे उलटा चोर कोटवाल वाटते नाही? माहिती आहे तुमचे ढंगडे गावात का करत बसतात तुम्ही बायासारखे. ले भडकवसान त्याले भडकवसान, इथं आग लावसान तिथं आग लावसान. असे कुठून सुचते हो तुम्हाला कामं? भलतीचे नसतीचे अगावचे. मी का केलं? पण तुम्ही काही बोलूच नका, एकदम चुप बसा.
कांताबाईले मी म्हणतो अगं भडकून द्यायचं तुमचं कोणतं काम होतं बिनफालतू. तू बनवतुंगा आणि त्या मंदाबाईले जमत नाही, त्या मंदाबाईले गटत नाही, बाया सांभाळणं होत नाही. तुम्हाला गावच्या चौकशा कोण करायला सांगल्या? त्याच्यात मी कोणतं का गलत केलं? आता मी म्हणलं मंदाबाईचा तुंगा वेळेवर आला नाही वावरात म्हणून मी त्या कांताबाईला म्हणलं, तर कांताबाई म्हणे नाही म्हणे ना, तवाच तर नाही म्हणे ते कांताबाई, ते मंदाबाईशिवाय जमत नाही म्हणे, मी नाही बनवत म्हणे तुंगा. आणखी का झाला आता त्याच्यात? असं का? आणखी काय झालं? हो नाही का? आणि तिथं वावरात मला काही बोलू मग बाया, शांताराम असे म्हणते, शांताराम तसे म्हणते, आणि शांताराम आग लावते. बोलणं मला खा लागते. तुम्ही ढगडे करा गावात. मला माहिती आहे का त्या मंदाबाईच्या आणि कांताबाईच्या वावरात भांडणं लागत होते. मी होती म्हणून ते जमलं, नाही तर आलतं तुमच्यावर खापर पूर्ण. घरचे कामं सांगले ते तर करणं नाही होत, आणि अगाऊचे कामं गावात लय सुस्ती होती मला आजकाल. पण पूर्ण गोष्ट तर ऐक. तर मला काही सांगू नका, तुमची मला कोणतीच गोष्ट ऐकायची नाही. बना ऐकत तो नको ऐकू, जाऊ दे. बरं एक ग्लास पाणी ताण, आता ताण लागली मला. घेऊन प्या ना, तेवढे नाही होत का आता? पुढे का तुम्ही असे काम करताना मला दिसले तर मी तर राहीन नाही बरं. लोकांचे बोलणं खाले बिनफालतू. आत्ता सांगून राहिले, हात पाय धुवा गुपचूप, स्वयंपाक केला आहे, ताट वाटतो. माझी तुरीच्या दाण्याची केली ना? मग तुरीच्या नाही तर का नवळीच्या भेटते तरी का? तुरीच्या दाण्याची गेली मस्त. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा आता निपटलेला आहे. तरी लय कमी प्रमाणात निपटलं, नाही तर अजून का होत होतं का? तर आपल्या चॅनलवरील नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकून द्या. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हो, चांगली भूक लागली कडाडून.